जर तुम्ही सुद्धा घरकुल योजनेच्या रखडलेल्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे। शासनाच्या नवीन निर्णयानुसार अखेर घरकुल योजनेची निधी मंजूर झाला असून लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। जर तुमचाही हप्ता अडकला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आज आपण जाणून घेणार आहोत की नवीन नियमानुसार पैसे कसे मिळणार आहेत आणि घर बसल्या स्टेटस कसे चेक करायचे। मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की नवीन सुधारित नियमानुसार घरकुलाचे एकूण 2 लाख रुपये लाभार्थ्यांच्या टप्प्याटप्प्याने कसे दिले जातात। पहिला हप्ता जोता पातळी पूर्ण झाल्यावर 15,000 रुपये मिळतात। दुसरा हप्ता सज्जा पातळी म्हणजे भिंतीचे बांधकाम झाल्यावर थेट 70,000 रुपये जमा होतात। तिसरा हप्ता शौचालयासह घराचे काम पूर्ण झाल्यावर 30,000 रुपये दिले जातात आणि शेवटी पूर्ण गृहप्रवेशच्या वेळी 5,000 रुपये दिले जातात। याशिवाय शासनाने यामध्ये 50,000 रुपयांची वाढीव अनुदान देखील समाविष्ट केली आहे। तसेच नरेगा अंतर्गत 26,370 रुपये आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 12,000 रुपये अतिरिक्त मिळतात। म्हणजेच एकूण मिळून लाभार्थ्याला मोठी आर्थिक मदत मिळते। आता पाहूया की तुमचा हप्ता बँक खात्यात जमा झाला की नाही हे तुम्ही स्वतः मोबाईलवर कसे चेक करू शकता। सर्वात आधी पीएम आवास योजनेच्या अधिकृत संकेतस्थळ म्हणजे PMJY ऑफिशियल पोर्टलला भेट घ्या। जिथे मेनू मध्ये तुम्हाला आवास सॉफ्ट हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून रिपोर्ट सेक्शन निवडा। आता खाली स्क्रोल करून बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन या पर्यायावर जा, जिथे तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि तुमचे गाव निवडा। शेवटी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका। तुमच्या समोर तुमच्या हप्त्याचे FTO म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर स्टेटस आणि बँकेत जमा झालेली रक्कम सहज दिसून येईल। पण मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांचे हप्ते काही चुकामुळे अडकून पडतात। त्याचे मुख्य 3 कारणे आहेत। पहिले कारण म्हणजे बँक खात्याशी आधार लिंक नसणे। दुसरा कारण आधीच्या टप्प्याने जिओ टॅगिंग फोटो वेळेवर अपलोड न होणे आणि तिसरे कारण बँक खात्याची माहिती किंवा IFSC कोड चुकीचे असणे। जर तुमचा हप्ता अजूनही आला नसेल तर अजिबात वेळ न घालवता त्वरित आपल्या ग्रामपंचायती किंवा पंचायत समिती कार्यालयात जा, जिथे जाऊन तुमचे जिओ टॅगिंग आणि बँक खाते आधारशी लिंक असल्याची खात्री करून घ्या, जेणेकरून तुमचा हप्ता लगेच जमा होईल। तुमच्या घरकुलच्या कितवा हप्ता अजून बाकी आहे किंवा स्टेटस चेक करताना तुम्हाला काही अडचण येत आहे का, आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।